नमस्कार. माझं पुणे सुंदर पुणे या व्यासपीठाच्या वतीनं मी परत एकदा आपल्या समोर येतो आहे. मधल्या काही काळामध्ये व्यक्तिगत कारणास्तव मी आपल्या समोर आलो नाही. विविध विषय असून देखील प्रत्यक्ष आपल्याशी संवाद करता आला नाही. आपल्या मनातल्या भावना ह्या व्यक्त करण्याची इच्छा असून देखील व्यक्त झाल्या नाही. त्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा एक प्रमुख विषय म्हणून आणि एकदा परत आपल्या समोर यावं, आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातल्या काही शंका यांना काही उत्तर मिळावं अशा हेतून मी आपल्या समोर आज हा विषय घेऊन आलोय. मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLOंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 2014 साली भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीएचं सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर आलं. 2019 साली आपण परत त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. 2024 साली आपण परत त्यावर विश्वास व्यक्त केला आणि आज 2026 मध्ये आपण प्रत्यक्षामध्ये बोलतो आहोत. हे सांगण्यामागचं कारण असं की आता SIR ची असलेली कार्यवाही ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. SIR संदर्भामध्ये आजपर्यंत कधीही आरडाओरडा केला गेला नाही. इतका आरडाओरडा विरोधी पक्षांच्या माध्यमातून केला जातो आहे. विशेषतः प्रमुख राजकीय पक्ष ज्याला अखिल भारतीय स्वरूप आजही आहे असा काँग्रेस, त्याचं नेतृत्व, अखिलेश यादव, मुलायम सिंग यादवांचे चिरंजीव, समाजवादी पक्षाचे प्रमुख तेही ओरडाआरडा करत आहेत. ममता बॅनर्जी ज्या नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये पूर्णतः पराभूत झाल्या, या सगळ्यांनीच आणि काही महाराष्ट्रातले उभाटासारखे पक्ष हे देखील या सगळ्या विषयासंदर्भामध्ये शंका फक्त व्यक्त करतायत. एक वेगळ्या अर्थाने जनमानस तयार करण्याचा प्रयत्न करतायत. या प्रयत्नाला खरं तर काही अर्थ नाही. त्याचं कारण असं की मी मागच्याही एका व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं, त्याचं परत एकदा स्मरण देतो की ही प्रक्रिया नवीन नाही. निवडणूक आयोग अशा पद्धतीने मतदार यादीची पुनर्रचना ही वारंवार करत असते. आज मात्र मी त्याला मुद्दाम एक शब्द प्रयोग करतोय की मतदार यादीचं एका वेगळ्या अर्थाने शुद्धीकरण करण्याची ही योजना आहे. त्याचं कारण असं की पश्चिम बंगालच्या निकालानंतर जवळजवळ 2-2.5 महिने झालेले आहेत. या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की निवडणूक पूर्वी 4 मे पूर्वी 4 मेला निकाल लागला. निवडणुका होण्याच्या आधीपासून ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण बंगालमध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार करत होत्या की एक मोठं षडयंत्र रचलं जात आहे. मतदारांना एका वेगळ्या अर्थाने मतदानापासून वंचित केलं जात आहे. प्रत्यक्षामध्ये 90 लाखाहून अधिक मतदार हे ज्या वेळेला गाळले गेले, हे का गाळले गेले आणि त्या स्वतः वकील आहेत, कोर्टामध्ये वेळ प्रसंगी त्या उभ्या राहतात. याच्यातल्या 10,000 मतदारांची सुद्धा त्यांनी केलेली छाननी आणि त्यांच्याकडे असलेलं सदोष मतदार यादीतील हे मूल्यांकन हे त्यांनी का सादर केलं नाही. कोर्टाचे दरवाजे सगळ्यांसाठी सताड उघडे आहेत, सताड उघडे आहेत. पण आपली बाजू मांडायसाठी, जर आपली बाजू कायदेशीर आहे तर ती मांडण्यासाठी या राजकीय पक्षांनी कोर्टाचा दरवाजा कधी का वाजवला नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या निमित्ताने येतो. आपल्याला लक्षात आलं असेल की 92% मतदान झालं. मी वारंवार नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीचंच उदाहरण आपल्याला देणार आहे. याचं कारण एकच की या निमित्ताने निवडणुका निकोप पद्धतीने, शुद्ध पद्धतीने झाल्यानंतर काय घडू शकतं याचा तो एक उत्तम नमुना आहे. 90 लाखाहून मतदार गाळले गेले हे संपूर्णतः बोगस होते. याच्यामध्ये होतं कोण? याच्यामध्ये धर्मांध शक्तीचा फार मोठा वाटा होता. याच्यामध्ये घुसखोर होते. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रवृत्ती असलेले राजकीय पक्षांचे नेते हे पूर्णतः अप्रत्यक्षरित्या इन्व्हॉल्व होते. आणि असं असताना देखील आपल्याला आपलं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र
जर त्यांच्याकडे होती तर त्यांनी ती सादर का केली नाहीत? याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे. याचं उत्तर मुलायमसिंग यादवांचे चिरंजीव आणि त्यांचे वारसदार अखिलेश यादवांनी दिलं पाहिजे. उबाटाचे प्रमुख माननीय सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी दिलं पाहिजे. याचं कारण एकच की नुसतंच अशा प्रकारचा ओरडाओरडा करून मतदानावर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न हा यानंतर यशस्वी होणार नाही, हे सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं आहे. SIRच्या भूमिकेनंतर आलेलं सरकार प्रत्यक्षात स्थापन होण्यापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली की मोठ्या प्रमाणावरती हे घुसखोर निर्णय होण्याच्या आधीच सीमावर्ती भागामध्ये एकत्रित होऊ लागले. तातडीने देश सोडण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्याचं कारण एकच की पूर्णपणाने घुसखोरांची असलेलं एक महाद्वार हे यानंतरच्या काळामध्ये बंद होणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. पश्चिम बंगालच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षामध्ये जी जी काही पापं केली गेली ती पापं आज उघडी होत आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं पाप धर्मांध शक्तीच्या माध्यमातून लोकशाहीचा गैरफायदा घेण्यासाठी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने प्रयत्न केला. हे स्पष्टपणाने आपण अनुभवांती मान्य केलं. त्याचं कारण एकच, याच्या आधी आपण आरोप करत होतो असं आपल्याला वाटत होतं, पण प्रत्यक्षामध्ये हे आरोप नाहीत तर ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे. का बाहेर पडले? देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेले सुद्धा पश्चिम बंगालच्या माध्यमातून आलेले हे घुसखोर परत एकदा आपल्या मूळ भूमीकडे म्हणजे बांगलादेशकडे का गेले? त्याचं कारण एकच, सरकारी योजना, सरकारचा पैसा, लोकशाही माध्यमातून निवडून आलेल्या मतदारांनी निवडून दिलेलं सरकार आणि त्याच्या असलेल्या योजनांचा गैरफायदा, त्या पैशाचा प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड लूट करणारं एक वेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन ममता बॅनर्जींनी उभं केलं. याचं मूळ कारण या सर्व बोगस मतदानाच्या माध्यमातून निवडून आलेलं ममता सरकार. गेल्या 15 वर्षामध्ये या सरकारने काय काय पापं केली, महिला कशा पद्धतीने असुरक्षित होत्या, त्यांच्यावर किती मोठ्या प्रमाणावरती बलात्कार झाले, खंडणी गोळा करणाऱ्याच सर्वसामान्य माणसांच्या मानात पिळवटून तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी उभ्या केल्यात. आणि असं केल्यानंतर आज परत एकदा महाराष्ट्रातल्या SIR संदर्भामध्ये जर तुम्ही ओरडाओरडा करणार असाल तर मी या सगळ्यांना जागृत करू इच्छितो. आपण सुजाण नागरिक आहात, आपण सजग नागरिक झालं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला जर विचारलं की तुझी ही कागदपत्र मला दे कारण मी सरकारी अधिकारी आहे, तर ते देण्याची लाज आणि संकोच आणि कशाला मोठेपणा करायचा. माझी जी कागदपत्र आहेत ती मला दिलीच पाहिजेत, ते माझं आद्य कर्तव्य आहे. भारतीय नागरिक या नात्याने घटनेच्या माध्यमातून जर मला नागरिकत्व मिळालेलं तर माझं नागरिकत्व किती 16 आणे चोख आहे, 100 कशी सोनं आहे, हे जर मला सिद्ध करायचं असेल तर कागदपत्र देण्याचा कुणीही अशा प्रकारचा नाक मुरडणं, याच्यामध्ये संशयाची सुई ही कुठं जाते हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. मला एकच गोष्ट सांगायची की SIRच्या स्कीम माध्यमातून ही जी मतदार शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या मध्ये आपण साऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सामील झालं पाहिजे. मोठ्या प्रमाणावरती BLO नेमले गेलेले आहेत. BLO याचा अर्थ बूथ लेवल ऑफिसर. हा बूथ लेवल ऑफिसर हा नेमला आहे, हा सर्व जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक घराघरामध्ये जातोय आणि त्या ठिकाणी आल्यानंतर जर तो तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल तर जवळच्या शासकीय कार्यालयात जाऊन याची माहिती घ्या. मी दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा, मी आपल्याला जरूर त्या संदर्भामधली माहिती देऊ शकेन. मी तुम्हाला एवढंच सांगेन की हा कुठल्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, भारतीय जनता पार्टीचा हा कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम देशाच्या नागरिकांचा आहे. हा घटनात्मक चौकटीमध्ये बसवलेला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासंदर्भात निवृत्त झालेल्या काही अधिकारी देखील वेगवेगळ्या प्रकारे विधानं करतायत. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर जर रिटायर झालेले आहात, तुम्हाला जर हा सगळ्या विषयाचा संशय होता तर तुम्ही नियमबाह्य कृती का केलीत? आज तुम्ही बाहेर या, आज तुम्ही बाहेर या आणि कोर्टाचे दरवाजे ठोठवा आणि त्या ठिकाणी येऊन पहिल्यांदा तुमची बाजू मांडा. त्या बाजूमध्ये तुम्ही सांगा की कशा पद्धतीने ही प्रक्रिया चुकीची आहे. चूक दाखवण्यासाठी लोकशाहीमध्ये सर्व मार्ग खुले आहे, परंतु व्होट चोरी त्यानंतर कुठल्याही प्रकारची जनगणना न करण्याच्या संदर्भातली आपली भूमिका ही भविष्य काळामध्ये परवडणारी नाही. कारण देशाचं विभाजन हेच मुळी भारत पाकिस्तान, भारत आणि पूर्व पाकिस्तान अशा पद्धतीने झालेलं होतं. देशाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये अशा प्रकारच्या धर्मांध शक्तींची सरकार आहेत
आणि त्या सरकारांचा सातत्याने गेल्या 70 वर्षाचा अनुभव असा आहे की घुसखोरी हा त्यांचा मूळ कार्यक्रम आहे. बेबंदशाही, दडपशाही आणि तुमच्या संपूर्ण राज्यामध्ये, भारतामध्ये अशा प्रकारचे घुसखोर घुसवून एका वेगळ्या प्रकारचं बेदिली माजवण्याचा प्रयत्न या सगळ्या माणसांचा आहे. आपण सगळ्यांनी सजग नागरिक असल्या कारणाने सुजाणतेने या सगळ्या कार्यक्रमामध्ये सामील झालं पाहिजे. आपण देखील वेळीच जागृत झालं पाहिजे. 92% मतदानाचा जो आदर्श पश्चिम बंगालने आपल्याला घालून दिलाय तो आदर्श आपण गिरवला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये देश सुरक्षित राहिला, माझा देश हा जर सुरक्षित असेल तर मी सुरक्षित आहे, माझी भावी पिढी सुरक्षित आहे, हा पहिल्यांदा घोषवाक्य आपल्या मनात कोरा. बाकीचे सर्व मुद्दे बरोबर असले तरी देखील ते आजच्या घडीला गौण आहेत असं मी म्हणतो. मी एवढंच सांगेन की या व्हिडिओच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घेऊया. मतदार शुद्धीकरणाच्या मोहिमेमध्ये मी देखील स्वतः सामील होईल, माझा कुटुंब देखील सामील होईल आणि कोणत्याही परिस्थितीत मी सरकारी यंत्रणांना मदत करीन. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. परत एकदा धन्यवाद देतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. एवढंच मी आपल्याला सांगेन. धन्यवाद. जय हिंद.